अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई द्वारा विजय चौगुले प्रस्तुत अभिनेता प्रभाकर मोरे की आवाज में चांदाची चांदनी इस मराठी गीत के रिलीज के साथ ही विजयलता प्रोडक्शन निर्मित स्टार टॉकीज इस यूट्यूब चैनल का उद्घाटन निर्देशक अभिजीत पानसे के हाथों किया गया। इस दौरान स्वरगंधा संगीत महाविद्यालय प्रस्तुत 35वें वर्धापन दिन पुरस्कार समारोह स्वरगंध कला भूषण पुरस्कार 2024 का शानदार आयोजन भी किया गया, जहां इस बार का यह पुरस्कार पंडित प्रदीप दीक्षित इन्हें दिया गया। बता दें कि चांदाची चांदनी गीत का निर्देशन दिनेश जोशी ने किया है, जहां अभिनेता संगीतकार प्रभाकर मोरे और अभिनेत्री रूपाली सरक की जोड़ी की धमाल देखने मिलेगी। इस दौरान अभिजीत पानसे ने विजय चौगुले प्रस्तुत इस अनोखे गीत के लिए उन्हें बधाई दी। विजय दादा चौगुले हे राजकारण सोडून इतके कलाप्रेमी उपक्रम करत असतात की आमचे मित्र आहेत, ते ज्येष्ठ मित्र आहेत आणि मला भयंकर त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम आहे। आणि त्यांचं एक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते प्रमुख इथे नवी मुंबईतले एक अधिकार जागी आहेतच, पण त्याचबरोबर नवीन नवीन संगीतकार, गायक, नृत्य किंवा आता हा स्वरगंध नावाचा कार्यक्रम जो आज चाललेला आहे की गेले 35 वर्ष चाललेला आहे आणि देवकीताई पंडित यांच्यापासून ते आज पंडित दीक्षितांपर्यंत किशोरीताईंना साथ देणारे इथपर्यंत त्यांचा मानपत्र देऊन सत्कार केलेला आहे। ह्या सगळ्याचा एक प्लॅटफॉर्म असावा हे काही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी स्टार टॉकीज नावाचं हे यूट्यूब चॅनल केलं आहे। मला असं आवर्जून वाटतं, कारण लोकांना यश मिळाल्यानंतर आमचे चेहरे दिसतात, पण त्याच्या आधीचा स्ट्रगल हा कलाकारांचा फार कमी दिसतो आणि तो त्यावेळी स्ट्रगल आमचा याचमुळे होता की आम्हाला कुठला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि आत्ताच्या या डिजिटल युगात असा एक प्लॅटफॉर्म नवोदित कलाकारांसाठी करावा ही कल्पनाच खरं तर अभिनंदनीय आहे। आणि स्टार टॉकीजमधून जे आज पहिलंच गाणं आलं आहे प्रभाकर मोरे यांचं आणि ते संगीतबद्ध नवीन मुलांनी केलं आहे, नवीन कलाकार त्याच्यामध्ये आहेत। मला खूप आनंद आहे की नवीन टॅलेंटला पुढे आणण्याचा हा जो काही उपक्रम आहे त्याला शुभेच्छा तर आहेत। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐरोलीचे इकडचे कलाकार आहेत, लोकल कलाकार घेऊन एवढ्या प्रोफेशनली एखादं गाणं करणं मला खूप आनंद आहे याचा। आणि आज तुम्ही या सगळ्या डिजिटल युगात तुम्हाला एक लक्षात येईल की OTT असेल, फिल्म्स असेल, सिरियल असेल, TV असेल, तरी रील्सच्या माध्यमातून किंवा अशा यूट्यूबच्या चॅनल्समधून मिलियन्सच्या वरती त्यांचे लाईक्स आणि त्यांचे फॉलोअर्स तयार होतात आणि स्टार टॉकीज हा त्याचा एक भक्कम पाया यांनी रचलेला आहे। माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याच्यापुढे या स्टार टॉकीजमध्ये जे लोक उत्तम काम करतील ते माझ्या पुढच्या वेब सीरीजमध्ये दिसू शकतात। वहीं गीत के कलाकारों और राजू पाटिल ने अपनी खुशी जाहिर की। विजय, तुम्हाला तर माहिती आहे आमचे चौगुले साहेब यांनी त्यांचं स्टार टॉकीज नावाचं एक यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मनोरंजनाची मेजवानी तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, वेब सिरीज असतील आणि फार मी भाग्यवान समजतो स्वतःला। या विजयलक्ष्मी प्रोडक्शनची सुरुवात झाली आहे तर माझ्या गाण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि मुळात म्हणजे हे गाणं मी स्वतः गायलं आहे आणि मी परफॉर्म केलं आहे आणि माझी ही हिरोईन रूपाली सरक हिने अतिशय सुंदर मला साथ दिलेला आहे, फार अतिशय सुंदर तिनं नाच केलेला आहे। मला असं वाटतं की तुझं पहिल्यांदाच हे इंडस्ट्रीमध्ये पाऊल असेल आणि जी सुरुवात हिची दमदार झालेली आहे आणि मी पूर्ण आपल्या तमाम प्रेक्षकांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की स्टार टॉकीज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचं गाणं नक्की बघा। आवडलं असेल तर खूप भरभरून कौतुक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, आप्तेष्टांना सगळ्यांना सांगा आणि जिकडे वाजवता येईल गाणं तिकडे वाजवा। अगदी गणपती, शिमगा, होळी, लग्न कार्य ह्याच्यात हे गाणं वाजणार आहे आणि संगीतकार कृष्णा देवा ही अगदी तरुण पिढीची जोडी आहे, त्यांनी अतिशय सुंदर असं संगीत दिलेलं आहे ह्या गाण्याला। तर माझी विनंती आहे, आता रूपाली सरक ही नवीन अभिनेत्री आलेली आहे तर तिला काय म्हणायचं असेल तर बोल, तिला काय बोलायचं असेल। खरं तर मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि जेव्हा मला गाण्याबद्दल विचारलं आणि मला नेहमीच डान्सची वगैरे ॲक्टिंगची आवड होती आणि मला समोरून ही संधी आली, त्यासाठी मी ऑडिशन्स पण दिले आणि मी ते मिळवली आणि प्रभाकर मोरे सरांना सगळं महाराष्ट्र अख्खं जग ओळखतं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि त्यांच्यासोबत मला काम करायला हे भाग्य मिळालं असं मी समजते। आणि त्यात म्हणजे हे विजयलता प्रोडक्शनच्या अंडर आहे
आणि चौगुले साहेब नेहमीच प्रत्येक कलाकाराला संधी देत असतात प्रत्येक क्षेत्रातल्या, आणि त्यांच्यामुळे ही संधी मला पण भेटली, माझं मी भाग्य समजते. याच एक गाणं प्रस्तावित झालं, त्याचं उद्घाटन झालं. त्याकरता त्यात हिने जो हिरोईनचा रोल ही माझ्या वॉर्डातली आहे आणि हा रोल पण करते, पण ती सुशिक्षित आहे. ती इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केलेली आहे. तिने दत्ता मेघे कॉलेजमधून माझ्याच वॉर्डात राहायला पण आणि कॉलेज पण माझ्या वॉर्डात. तरी चौगुले साहेब आमचे असे गरीब कलाकारांना, ज्यांच्यामध्ये कला आहे, त्यांना असं प्रोत्साहन देतात, प्लॅटफॉर्म देतात आणि त्यांना पुढे जाण्याकरता प्रोत्साहित करतात. तसंच हिला पण चौगुले साहेबांनी प्रोत्साहित केलं आणि आज ती त्या गाणं लॉन्च झालं आहे. त्याच्यावरती तुम्ही बघितलं असं तिचा डान्स वगैरे. आणि आज एक यूट्यूब चॅनल साहेबांनी ते केलं. त्याकरता मी माझ्या ऐरोलीकरांना, माझ्या प्रभागातल्या लोकांना सांगतो तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त त्यात सबस्क्राईब करून या चॅनलला सहकार्य करा, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वहीं विजय चौगुले ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए इसे रिलीज करने के पीछे अपने छिपे मकसद को बयां किया. हेतू काय नाही, हेतू काय चांगलं कुठेतरी एक व्यासपीठ आपल्या आयुर्वेदातल्या कलाकारांना, नव्या मुंबईतल्या कलाकारांना करून द्यायचा हाच आमचा हेतू आणि तो आम्ही पूर्ण करण्याचा मी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या माध्यमातून करायचा माझा प्रयत्न चालला आहे. आत्ता नाही, नाटकाचं नाटकाचं मी प्रोडक्शनपासून आहे, गाण्याचं आता आहे तेव्हापासूनच. लोकांना आवडेल असं काहीतरी करत बसायचं, त्यात आनंद घ्यायचा, लोकांचा आनंद तो आपला आनंद. ब्युरो रिपोर्ट, EW नेटवर्क.